दिवाळीचा पहिला दिवा लागता घरी, दिवाळीचा पहिला दिवा लागता घरी, सुखाचे किरण येती घरी, सुखाचे किरण येती घरी, पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा। आपल्या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या चॅनलकडून आपणा सर्वांना दिवाळीच्या लक्ष शुभेच्छा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत दीपावली गृहपाठ इयत्ता 4थी आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयाचा गृहपाठ सोडवून घेणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी या विषयाचा गृहपाठ सोडवून घेतलेला आहे, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला करूया सुरुवात। बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय, राईट द गिवन नंबर इन वर्ड्स। 450 मग बघा 450, 207, 849, 191 या पद्धतीने आपल्याला स्पेल्स लिहायचे आहेत। पुढचा प्रश्न बघा, राईट द गिवन नंबर इन न्यूमरल्स। आपल्याला स्पेलिंग्स दिलेले आहेत आणि आपल्याला नंबर्समध्ये लिहायचे आहेत। मग बघा 794 या पद्धतीनं, 530, 469, त्याच्यानंतर 333 बघा या पद्धतीने आपल्याला हे दोन प्रश्न सोडवायचे आहेत। पुढचा प्रश्न बघूया, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाइन नंबर। आता इथे बघा इथे कुणाला अंडरलाइन केले तर बघा युनिट, टेन्स, 100च्या घराला अधोरेखित केले, मग 800 मग त्याची प्लेस व्हॅल्यू काय 800। इथे बघा युनिट, टेन्स, 100, 1000 मग 9000 मीन्स 9000 या पद्धतीनं। आता पुढे बघा युनिट टेन्स आहे, मग 4 टेन्स आहे, 4 टेन्स मीन्स 40, मग बघा 4चे 0 एक घोर आहे म्हणून मी ते एकच शून्य दिलाय। आता इथे बघा 5च्या पुढे किती संख्या आहेत, 1 2 3 4 म्हणून मी ते काय 50,000 ही त्याची काय आहे प्लेस व्हॅल्यू आहे। या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे। पुढचा प्रश्न बघा, राईट द होल नंबर फ्रॉम इट्स एक्सपांडेड फॉर्म। मग बघा 50,000 प्लस 300 प्लस 40 प्लस 6, मग बघा या सगळ्यांची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला हा नंबर भेटतो 50,346। याच पद्धतीने आपल्याला हे बाकीचे सुद्धा प्रश्न सोडवून घ्यायचे आहेत। पुढचा प्रश्न बघा, राईट द नेम ऑफ साइड द गिवन फिगर। आता इथे आपल्याला आकृती दिली रेक्टँगलची, ABCD हा रेक्टँगल दिला आहे, त्याच्या साईड्स लिहायचे आहेत आपल्याला। मग बघा AB, साईड AB, साईड BC, साईड CD आणि साईड AD या पद्धतीने आपण ह्या साईड लिहिल्या। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न, सॉल्व द सम्स। आपल्याला ते ॲडिशन करायचे, मग आपल्याला मिळते 4721 प्लस 256। मग आता इथे बघा इथे युनिट आहे आणि इथे पण हे युनिट आहे, मग युनिटचे आपण काउंट केलं तर 6 + 1 7 आपण इथे लिहिलं। बघा इथे 2 + 5 7 आणि हे 2 + 7 = 9 आणि 4चे इथे 4, मग आपलं आन्सर किती आलं आहे 4977। याच पद्धतीने आपल्याला ॲडिशन करायचे आहे। आता बघा मायनस, ह्याच्यामध्ये सगळे गणित आहेत। मग बघा 98,452 मायनस 7,231। मग बघा या युनिटमधून हा 2 युनिटमधून 1 युनिट गेला, 2 मधून 1 गेला 1 राहिला, 5 मधून 3 गेले 2 राहिले, 4 मधून 2 गेले 2 राहिले, 8 मधून 7 गेला 1 राहिला आणि हे 9चे इथे 9। या पद्धतीने आपल्याला मायनस पण करायचं आहे। आता इथे मल्टिप्लिकेशन आपल्याला माहिती आहे, आपण इथे उभा गुणाकार करायचा आहे। बघा इथे आपण गुणाकार करूया, 205 मल्टिप्लिकेशन बाय 12। मग बघा इथे 205 गुणिले 12 करायचं, मग 12 पंचे 60, इथे 0, 12 0 0 0 अधिक 6 बरोबर 6 आणि 12 दुने 24। मग बघा आपलं आन्सर किती आलं 2460, 2460 मी इथे या पद्धतीने लिहिलं। त्याच पद्धतीने बघा इथे 914 गुणिले 15, मग बघा इथे 15चा पाढा म्हणूया आपण 4 15, 15 1 15, 15 2 30, 15 3 50, 15 चौक 60, 15 1 15, 15 अधिक 6 बरोबर किती येतात 15 1 15 आणि 6 21 हाचाला 2, 15 9 135, 135 आणि 2 136, 137 मग इथे लिहून घेऊया 137। मग बघा बरं आपलं उत्तर 13,710 या पद्धतीने आलेलं
आहे. पुढचा प्रश्न बघा, भागाकार आहे. इथे आपण भागाकार करूया. बघा 7492 भागिले 4. मग बघा ही एक अंकी संख्या आहे, ही पण एक अंकी संख्या आहे. आता 4च्या पड्यामध्ये 7 नाहीत, मग 7 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? बघा 4 एके 4, 4 दुने 8 मोठी आहे. मग बघा 4 एके 4, 7तून 4 गेले, बाकी आली 3. वरून हा 4 आपण खाली घेतला. 4च्या पड्यामध्ये 34 नाही आहेत, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या आहे 4 8 32. 4तून 2 गेले 2, माझं बाकी इथे आली 3तून 3 0. वरून घेतला हा 9. आता 4च्या पड्यामध्ये 29 नाहीत, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे? 4 7 28. 29मधून 28 गेले, बाकी आली 1. वरून हा घेतला आपण 2. आता बघा 4 त्रिक 12, वजाबाकी आली 0. मग आपलं उत्तर किती आले? 1873. मग बघा बरं इथे 1873. त्याच पद्धतीने आपण हा पण भागाकार करूया. 8406 भागिले 6. 6 एके 6, 8पेक्षा 6 लहान आहेत म्हणून मग 6 एके 6. 8तून 6 गेले, बाकी आली 2. वरून घेतले हे 4. 6 एके 6, 7 7 18, 6 चोक 24. 24मधून 24 गेले, बाकी आली 0. वरून घेतला हा 0. 0ला 0चा भाग 6 0 0. वजाबाकी आली 0. वरून घेतले परत हे उरलेले 6. मग बघा 6 एके 6, वजाबाकी आली 0. मग आपलं उत्तर किती आले? 1401. बघा बरं इथे भागाकार 1401. पुढचा प्रश्न बघा, जॉईन द डॉट्स टू ड्रॉ 1 ॲक्यूट अँगल, 1 ऑब्ट्यूज अँगल अँड 1 राईट अँगल. आता इथं आपल्याला बघा हा राईट अँगल आहे 90 अंशाचा. राईट अँगल हा आहे ॲक्यूट अँगल आणि हा आहे ऑब्ट्यूज अँगल. म्हणजे काटकोन 90 अंशाचा, लघु कोन 90पेक्षा कमी आणि विशाल कोन 90पेक्षा जास्त. पुढचा प्रश्न बघा, राईट बिलो द टाईप ऑफ अँगल मेड बाय द हँड ऑफ द क्लॉक. बघा आपण आता इथे घड्याळ आपल्याला हे करायचं आहे. घड्याळमध्ये इथे काटे दाखवलेत, मग इथे कोणता अँगल तयार झाला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आता हा बघा बरोबर इथे जर असतात तर राईट अँगल झाला असता, पण हा राईट अँगलपेक्षा मोठा आहे, मग त्याला आपण काय म्हणतो? ऑब्ट्यूज अँगल म्हणतो, म्हणजे विशाल कोन म्हणतो. त्याची स्पेलिंग या पद्धतीने लिहायचे. आणि हा बघा बरोबर 90 अंशाचा आहे, या पद्धतीने ते काटकोन होतो, मग त्याला इंग्लिशमध्ये राईट अँगल म्हणायचं, काटकोन. आणि बघा हा काटकोनापेक्षा कमी आहे, म्हणजे 90 अंशापेक्षा कमी आहे, मग त्याला आपण लघु कोन म्हणतो. लघु कोणालाच इंग्लिशमध्ये आपण ॲक्यूट अँगल असे म्हणतो. पुढचा प्रश्न बघा, सांगा पाहू. समर्थ रामदासांनी लिहिलेला ग्रंथ. मग उत्तर आहे दासबोध. समर्थ रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, ड्रॉ 2 सर्कल विथ द हेल्प ऑफ कंपास, शो रॅडियस इन द 1 सर्कल अँड डायमीटर इन अनादर. आता इथे आपल्याला काय सांगितलं? रॅडियस पण दाखवायचं आहे, कंपासच्या माध्यमातून आपल्याला रॅडियस काढायचं आहे आणि आपल्याला डायमीटर पण काढायचं आहे. मग बघा रॅडियस म्हणजे काय? वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावर जो बिंदू आहे तिथपर्यंत जी रेषा असते त्याला आपण रॅडियस म्हणतो, म्हणजेच मराठीमध्ये त्रिज्या, इंग्लिशमध्ये रॅडियस. आणि बघा रॅडियसच्या दुप्पट. मग बघा इथून इथपर्यंत रॅडियस आणि रॅडियसच्या दुप्पट म्हणजे पूर्ण हे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून वर्तुळाच्या टोकांपर्यंत म्हणजे बिंदूंपर्यंत जी रेषा जाते त्याला आपण काय म्हणतो? डायमीटर म्हणतो, म्हणजे याला मराठीमध्ये आपण व्यास असे म्हणतात. रॅडियसच्या दुप्पट डायमीटर असतो. या पद्धतीने आपल्याला ही आकृती काढायची आहे. पुढचं बघा, लेबल देम. आपल्याला नावं द्यायची आहेत. मग आता इथे आकृती काढून दाखवली आहे. सेंटर कोणतं आहे? एफ आहे, म्हणजे केंद्रबिंदू आहे एफ. रॅडियस बघा, रॅडियस म्हणजे केंद्रबिंदूपासून वर्तुळावर जो बिंदू आहे त्यापर्यंत जी रेषा असते त्याला आपण रॅडियस म्हणतो. मग बघा एफ डी, एफ ई, एफ सी हे तीनच. कॉर्ड, कॉर्ड म्हणजे जीवा. मग बघा ए बी ही काय आहे? कॉर्ड आहे. आणि डायमीटर म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जी रेषा अशी गेले त्याला आपण काय म्हणतो? डायमीटर म्हणतो, म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण व्यास म्हणतो. मग सी डी हा काय आहे? डायमीटर आहे. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न पूर्ण करायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, राईट डाऊन बिलो हाऊ मेनी साइड्स द गिवन फिगर हॅज. मग बघा इथे रेक्टँगल ए बी सी डी हा आपल्याला रेक्टँगल दिला आहे, त्याला साईड किती आहेत? तर 4 साईड आहेत. बघा 1 2 3 4 म्हणजे एकूण 4 बाजू आहेत. आता हा त्रिकोण आहे, त्रिकोण ट्रँगल, ट्रँगलला किती साईड्स आहेत? तर बघा पी क्यू आर, पी क्यू 1, क्यू आर 2 आणि पी आर 3 अशा 3 साईड्स आहेत, म्हणजे 3 बाजू आहेत. पुढचा प्रश्न बघा, राईट आणि 4 डिजिट नंबर
युझिंग द नंबर 4378 ओनली वन्स. हे नंबर एकदाच वापरून आपल्याला किती संख्या तयार होतात ते आपल्याला सांगायचं आहे. बघा या पद्धतीचा प्रश्न सोडवताना बऱ्याच वेळा मुलांचं गोंधळ होतं, पण गोंधळ करू द्यायचं नाही आहे. किती अंक आहेत? 1 2 3 4. मग बघा आपण या पद्धतीनं असं काढायचं आहे. आपण वर्गामध्ये शिकलो असू. बघा इथे 4 3 7 आणि 8. आता मी सांगते त्या पद्धतीने. बघा एकदा 4 इथे पहिल्यांदा ठेवायचं. मग हे क्रमाने असे घेऊया 4 3 7 8. हा झाला एक नंबर. परत 4च पुढे ठेवायचा. आता हा नंबर गाळायचा आहे. आता इथून सुरुवात करायची. बघा 4 7 8 4 7 8 आणि हा 3 आहे तो शेवटला येणार. आता 4च पहिल्यांदा ठेवायचा आहे. आता 8 घ्यायचा म्हणजे हे दोन झालेत पहिल्यांदा. बघा मग आता 8 एक नंबरला घ्यायचा आणि त्याच्यानंतर 3 आणि मग हे 7. 3 आणि मग हे 7. याच पद्धतीने आता इथे 3 3 आणि 3 याच्यापासून मग 7 8 4. बघा 7 8 4. आता 7 झालं. आता 8 4 7 8 4 7. आता 8 झालं आहे. मग आता बघा 4 7 8 4 7 8. बघा कोणताच अंक डबल झालेला नाही आहे. आता राहिला कोणता अंक? 7. मग इथे लिहिला 7, इथे पण लिहिला 7 आणि इथे पण लिहिला 7. 8 4 3 8 4 3 आणि नंतर 4 3 8 4 3 8. आता त्याच्यानंतर बघा 8 झाला, 4 झाला. आता 3 3 8 4 3 8 4. आता राहिलेला शेवटचा अंक इथे 8 लिहून घ्यायचा. 8 आणि 8. त्याच्यात बघा 4 3 7 4 3 7. त्याच्यानंतर 3 7 4 3 7 4 आणि त्याच्यानंतर बघा आता 4 झालं आहे आणि 3 झालं आहे. 7 7 4 3 7 4 3. या पद्धतीने एकूण बघा 4 4 2 8 4 3 12. एकूण या अंकांपासून 12 अंक तयार होतात. मग आपल्याला इथे काय सांगितलं आहे? 4 डिजिट नंबर युझिंग द नेम. म्हणजे आपल्याला फक्त इथे थोडेसच लिहायचे. मग या पद्धतीने आपण इथे लिहिलेले आहेत. फक्त माहीत असावी म्हणून मग मी तुम्हाला ही पद्धत सांगितली कशी लिहायचे. पुढचा प्रश्न बघा. राईट 5 डिजिट नंबर युझिंग हॅव्हिंग नंबर 1 ॲट इट्स 100 प्लेस युझिंग दिस नंबर 51960 ओनली वन्स. यापैकी कोणतेही अंक एकदाच वापरायचा आहे. फक्त आपल्याला एवढी अट दिली की एक हा अंक 100 म्हणजे शतकाच्या घरामध्ये पाहिजे आणि मग असा आपल्याला नंबर तयार करायचा आहे. मी जसे आत्ता 4 अंकीचं केलं तसंच तुम्ही इथे 5 अंकीचं सुद्धा या पद्धतीनं करायचं आहे. फक्त या अंकांची बदलाबदल करायची. एक आहे तो शतकाच्याच घरात ठेवायचा. पुढचा प्रश्न बघूया. सांगा पाहू सूर्यमालेतील एकूण ग्रह किती? मग सूर्यमालेमध्ये एकूण 9 ग्रह आहेत. पुढचा प्रश्न आहे. राईट द 100 टेन्स युनिट ऑफ द गिवन नंबर. बघा 215 आहे. मग हा 3 पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. बघा पहिला आपण जसं नेहमी लिहितो तसं बघा युनिटचं लिहायचं आहे आपल्याला आधी. 200 बघा हा एकटा घ्यायचा 200 आणि 1515 हे युनिटचं शेवटचं घर येतं म्हणून शेवटला युनिट म्हणजे हा सेपरेट ठेवायचं 215 युनिट या पद्धतीनं. आता बघा पहिले दोन एकत्र घ्यायचं आणि शेवटचा तिसरा एकटा. मग 21 हे कोणतं घर आहे? टेन्स आहे. मग 21 टेन्स 5 युनिट. आता मात्र सगळे सेपरेट 200 1 टेन्स 5 युनिट. या पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा हे नंबर लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न बघूया. अरेंज द गिवन नंबर्स इन अकॉर्डिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. आता इथे आपल्याला चढता आणि उतरता क्रम लिहायचा आहे. चढता क्रम म्हणजे काय? छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येकडे आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येकडे. मग बघा ह्याच्यामध्ये ही 4 अंकी संख्या ही 3 अंकी आणि ही पण 4 अंकी. मग 3 अंकी लहान आहे म्हणून मी इथे 841 पहिल्यांदा लिहिलं. आता इथे 5 आहेत आणि इथे 3 आहेत. मग 3 हा अंक लहान आहे म्हणून ही 2 नंबरला संख्या आणि ही 3 नंबरला. उतरता क्रम लिहिताना मोठी संख्या इथे पहिल्यांदा, परत ही 2 नंबरची इथे आणि परत ही लहान शेवटला. या पद्धतीने आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. सर्कल द इव्हन नंबर फ्रॉम द फॉलोविंग. आता इथे आपल्याला इव्हन नंबर सांगितलेत. इव्हन नंबर म्हणजे काय? समसंख्या. मग समसंख्या म्हणजे काय? तर बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्यांना आपण काय म्हणतो? इव्हन नंबर. म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला समसंख्या म्हणतो. म्हणजे ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. पण मला सांगा आता जर ही छोटी संख्या तर आपण 2 ने भाग घालवू शकतो, पण मोठ्या संख्येला 2 ने प्रत्येक वेळेस भाग घालवायचा का नाही? मग त्याची कसोटी समजून घ्यायची. मग हे अंक जर एकक स्थानी असतील तर त्या संख्येला इव्हन नंबर म्हणायचे. मग बघा इथे 4 6 0
56, 32. आता बघा 574 आहे, मग इथे एकक स्थानी कोणता आहे 4 अंक, बघा 4 इथे आहे म्हणून मग ही पूर्ण संख्या काय झाली इवन नंबर झाली. आता इथे पण बघा 358 ही मोठी संख्या आहे, एककाचंच घर बघायचं आपल्याला 8 आहे, 8 कुठे आहे इथे आहे, मग 8 ही काय झाली समसंख्या झाली, मग ही पूर्ण संख्या काय झाली समसंख्या. जरी पुढे विषम संख्या असतील तरी सुद्धा ही काय झाली पूर्ण समसंख्या. या पद्धतीने एवढ्या काय आहेत इवन नंबर्स आहेत. पुढचा प्रश्न बघा, केशवसूत हे टोपण नाव कोणाचे. मग कृष्णाजी केशव दामले यांचं केशवसूत हे टोपण नाव आहे. पुढचा प्रश्न, जॉईन द इंग्लिश न्यूमरल्स विथ देअर देवनागरी नंबर्स विथ अ लाईन. आता बघा इथे इंग्लिश नंबर दिलेत आणि खाली देवनागरी नंबरची लाईन दिलेली आहे, मग आपल्याला त्याच नंबरला तोच नंबर काय करायचे जॉईन करायचं. मग बघा इथे 619 आहे, मग देवनागरीमध्ये 619 या पद्धतीने जॉईन करायचं आहे. त्याच पद्धतीने सगळे हे आपल्याला काय करायचे नंबर्स जॉईन करायचे आहेत. पुढचा प्रश्न बघूया, अरेंज व्हर्टिकली अँड सॉल्व. आता इथे आपल्याला काय सांगितलं आहे उभी मांडणी करायची आणि सोडवायचं आहे. मग बघा बघा 7 + 4 11, 7 8 9 10 11 कॅरी ओव्हर, 5 आणि 3 8, 8 आणि 1 हातचा इथे 9, 0 अधिक 9 9, 4 आणि 8 12 हातचा 1, 2 आणि हा 1 3, किती आलं 32,991. या पद्धतीने आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे. आता इथे वजाबाकी करायचे. मग बघा 27,950 मधून 8,476 काय करायचे तर वजा करायचे. शून्यातून 6 जात नाहीत, शून्य खोडायचा वर घ्यायचा, 5तले 1 इथे घेतला इथे राहिले 4, 10तून 6 गेले इथे राहिले 4, 4तून 7 जात नाहीत 4 9 खोडायचा 1 इथे घेतला इथे राहिले 8, 14तून 7 गेले 7 राहिले, 8तून 4 गेले 4 राहिले, 7तून काही 8 जात नाहीत 7 खोडला वर घेतला, 2तला 1 इथे घेतला इथे राहिला 1. आता बघा 17मधून 8 घालवायचे तर किती राहिले इथे 9 आणि 1 मग आपलं उत्तर किती आलं 19,474. या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न आखून या पद्धतीने सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघा, गुणाकार आहे. बघा इथे 2 7 14 हातचाला 1, 2 दुने 4 4 आणि हा 1 5, 2 पंचे 10. या पद्धतीनं याचं काम झालं म्हणून मी इथे 0, 3 7 21 हातचाला 2, 3 दुने 6 6 आणि 2 7 8, 3 5 15 यांची बेरीज करायची. 4 अधिक 0 4, 5 आणि 1 6, 0 अधिक 8 8, 5 आणि 1 6 1. मग आपलं उत्तर किती आलं 16,864. आता बघा इथे भागाकार 45 भागिले 5. आता बघा भागाकार करायचं आहे, मग आपल्याला हे माहीत पाहिजे ही आहे भाज्य संख्या, हे आहे भाजक, वरचं येणारं उत्तर म्हणजे भागाकार आणि खाली जी येते तिला काय म्हणायचं आपण बाकी. आता बघा 5चा पडा 45 पर्यंत म्हणायचं आहे, 5 9 45 वजा बाकी आली 0, 45 मधून 45 गेले बाकी आली 0. मग आपलं भागाकार किती आला आहे 9. बघा हाही प्रश्न आपल्याला या पद्धतीनं सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. आता इथे आपल्याला बेरीज करायची आहे, तुम्ही या पद्धतीने एकाखाली एक करून बेरीज करू शकता. सांगा पाहू या आकृतीत एकूण त्रिकोण किती. बघा 1 2 3 4 5 6 आणि हा 1 7 आणि हा 1 8. किती त्रिकोण आहेत 8. पुढचा प्रश्न, राईट ओनली द आन्सर इन द गिवन बॉक्स. हाऊ मेनी पैसे मेक्स 1 रुपीज. 1 रुपया म्हणजे किती पैसे तर आपल्याला माहिती आहे 1 रुपया म्हणजे 100 पैसे. व्हॉट इज द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. मग ज्यावेळेस आपल्याला स्मॉलेस्ट म्हणजे लहानात लहान संख्या विचारतात, आता इथे 5 अंकी विचारले त्यावेळेस आपल्याला माहिती आहे 1 लिहायचा आणि त्याच्या पुढे उरलेले संख्येमध्ये 0 द्यायचं. मग बघा 1 लिहिला आणि 1 2 3 4 4 0 दिले म्हणजे मग 10,000 ही स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर झाला. आता बघा 543 अँड द सम ऑफ विच नंबर विल बी 975. आता आपल्याला इथे असं विचारलं आहे की 543 मध्ये कोणता अंक मिळवला की एवढी बेरीज येते. मग आपल्याला हे माहीत नाही, मग आपण काय केलं बघा या पद्धतीने आपल्याला विचारलं आहे 543 मध्ये कोणता अंक मिळवला तर आपलं उत्तर किती येते बेरीज येते 975. मग इथला अंक माहीत नाही म्हणून मग या दोघांचीच काय केली वजाबाकी. मग याच्यातून हे वजा केलं मग किती उत्तर आलं 432 म्हणून मग इथे उत्तर किती 432.
पुढचा प्रश्न, बाय हाऊ मॅनी इज द 485 ग्रेटर दॅन नंबर 257. आता बघा आपल्याला असं विचारलं आहे 485 हे 257 पेक्षा कितीने मोठे आहेत, कितीने मोठे आहेत, म्हणून मी या दोघांची काय केली, मायनस केलं, सबस्ट्रॅक्शन. मग आन्सर आलं 228. पुढचा प्रश्न, हाऊ मेनी 2 डिजिट नंबर आर देअर. एकूण 2 अंकी संख्या किती आहेत, मग एकूण किती आहेत, 90. पुढचा प्रश्न बघा, विच नंबर इन 39,768 हॅज द हायेस्ट प्लेस व्हॅल्यू. आता या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त स्थानिक किंमत कोणाची आहे, म्हणजे प्लेस व्हॅल्यू कोणाची जास्त आहे. तर आपल्याला माहिती आहे युनिट आहे, टेन्स आहे, 100 आहे, 1000 आहे आणि हे 10,000 आहे. मग या 3ची प्लेस व्हॅल्यू जास्त आहे, 30,000 आहे की नाही, म्हणून मी इथे 3 लिहिला. फक्त आपल्याला नंबर विचारले म्हणून मी इथे आपण 3 लिहिला. पुढचा प्रश्न बघा, हाऊ मेनी इज द सम ऑफ 273 अँड 108 इज लेसर दॅन 500. म्हणजे बघा या दोघांची जरी आपण ॲडिशन केली तरी येणारं जे उत्तर आहे ते 500 पेक्षा कितीने लहान आहे विचारले. मग काय करायचं, 273 आणि 108 यांची ॲडिशन केली, 381 आलं. मग 500 मधून 381 काय केलं, मायनस केलं. मग आपलं आन्सर आलं 119 हे आले. मॅक्झिमम नंबर ऑफ 50 रुपीज नोट्स ऑब्टेन्ड बाय एक्सचेंज 2000 नोट. आता आपल्याला असं सांगितलं आहे की 50 रुपयाच्या किती नोटा घेतल्यावर 2000 रुपये होतील. मग बघा खूप सोपं आहे, या शून्याला आपण हे शून्य कट केलं. आता या 5चा पाडा आपल्याला 20 पर्यंत म्हणायचं. मग 5 चोक 20 आणि हा एक शून्य राहिला होता तो इथे लिहिला. म्हणजे किती आलं आन्सर, 50च्या 40 नोटा घेतल्यावर 2000 रुपये होतील. मग इथं आन्सर काय, 40. पुढचा प्रश्न, यांचं मल्टिप्लिकेशन केलं हाऊ मच. कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं की उत्तर 0 येतं. पुढचा प्रश्न, हाऊ मेनी मिनिट्स आर 1.5 hour. आता आपल्याला माहिती आहे 1 hour मीन्स 60 मिनिट अँड हाफ hour इज इक्वल टू 30 मिनिट, म्हणजे 60च्या निम्मे. मग 60 + 30 इज इक्वल टू 90 मिनिट. पुढचा प्रश्न बघा, लेबल द साईड ऑफ द गिवन फिगर. आता इथे ABCD PQR आणि EFGH काय दिलेत, आकृत्या दिल्यात. मग त्याच्या साईड्स लिहायच्यात आपल्याला. मग बघा या पद्धतीने आपण साईड लिहिलेल्या आहेत. पुढचा प्रश्न बघा, राईट द टाइम शो इन द क्लॉक बिलो. आता इथे घड्याळामध्ये आपल्याला टायमिंग दिला आहे, तो आपल्याला किती वाजले ते सांगायचं आहे. मग बघा या घड्याळामध्ये हा आहे हवर हँड म्हणजे तास काटा आणि हा आहे मिनिट हँड म्हणजे मिनिट काटा. मग बघा 1च्या पुढे आहे म्हणजे 1 वाजून गेला आणि मिनिट आपल्याला माहिती आहे आपण इथून इथपर्यंत मोजतो, हा मिनिट काटा आहे. मग बघा प्रत्येक 2 काट्यांमध्ये 5चं अंतर आहे. मग बघा 5 × 5, 5 × 10, 5 × 15, 5 × 20, 5 × 5 = 25, 5 × 6 = 30 म्हणजे 1 वाजून 30 मिनिटं झालेत. मग आपण या पद्धतीनं पण लिहू शकतो आणि ते मिनिट लिहू शकतो, या पद्धतीनं सुद्धा लिहू शकतो. किंवा दुसरं काय, 1:30 म्हणजे 1:30 वाजलाय. या घड्याळामध्ये किती वाजलाय, 1:30 वाजलाय. बघा 30 मिनिट झालेत म्हणजे 30 मिनिट झालेत म्हणजेच अर्धा तास झालाय. मग त्यालाच आपण 1:30 असं लिहू शकतो. दुसरं बघा या घड्याळामध्ये 2 वाजायला 15 मिनिटं कमी आहेत. मग इथे काय लिहायचं आहे, ज्यावेळेस 15 मिनिटं कमी असतात त्यावेळेस 1/4 वापरायचं आणि किती वाजतील 2. मग 1/4 म्हणजे 1:45 वाजलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, 10च्या पुढे आहे आणि इथून मिनटं बघा इथे 15 मिनिटं झालेत. 5 × 5, 5 × 10, 5 × 15. मग काय म्हणायचं इथे 15 मिनिटं झालेली आहेत. मग त्याला काय म्हणायचं आहे, 1/4 किती वाजून, 10 वाजून. म्हणून मी इथे 10 या पद्धतीने आपण घड्याळ लिहायचं आहे. पुढचा प्रश्न, आन्सर द क्वेश्चन बेस्ड ऑन द फॉलोइंग कॅलेंडर. इथे आपल्याला कॅलेंडर दिले त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. विच मंथ हॅज बीन शो. तुम्हाला इथे कोणता महिना दाखवलेला आहे तर मार्च. मग इथे लिहायचं आहे मार्च, MARCH मार्च. सेकंड, ऑन व्हॉट डे डज दिस मंथ बिगिन्स. आता या महिन्याची सुरुवात कोणत्या वारापासून झाली तर बघा 1 तारखेला कोणता वार आहे, थर्सडे. म्हणून मी इथे लिहून घेतलं थर्सडे. ऑन विच डे हॅज द इंटरनॅशनल वुमन्स डे ऑकर्ड. आता आपल्याला माहिती आहे की जागतिक महिला दिन कधी असतो, महिला दिन कधी असतो तर 8 मार्च. मग 8 मार्च मग इथे लिहायचं 8 मार्च, वार कोणता आहे, थर्सडे. पुढचा प्रश्न बघा, विच डे हॅव अपेअर्ड 5
टाइम्स. आता याच्यामध्ये कोणते दिवस 5 वेळा आले तर बघा, थर्सडे 5 वेळा, फ्रायडे 5 वेळा आणि सॅटर्डे पण 5 वेळा. मग इथे थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे. हाऊ मेनी डेट्स हॅव बीन ट्यूजडे. ट्यूजडेला कोणकोणत्या तारखा आहेत तर बघा इथे ट्यूजडे 6, 13, 20, 27. मग त्याच तारखा इथे लिहायच्या आहेत. पुढचा प्रश्न बघा, हाऊ मेनी टाइम्स ऑफ डे इज डे ऑफ 21st डेट हॅज ऑकर्ड. मग बघा 21 तारखेला जी तारीख आहे तो वार किती वेळा आलेला आहे असं आपल्याला विचारलं आहे. मग 21 तारखेला कोणता वार आहे तर वेनेसडे आणि तो किती वेळा आला आहे 1, 2, 3, 4. म्हणून मी इथे लिहून घेतलं आहे 4. पुढचा प्रश्न बघा, ड्रॉ द हवर हँड अँड मिनिट हँड्स टू शो द गिवन टायमिंग. आता इथे आपल्याला बघा जो टायमिंग सांगितलं तो आपल्याला इथे या पद्धतीनं दाखवायचा आहे. बघा इथे पहिल्या घड्यामध्ये 40 मिनिट पास्ट 4 म्हणजे 40 मिनिटं झालेत किती वाजून 4 वाजून. मग बघा 40 मिनिटं, मग इथे 12 पासून मोजायची, इथे 8 इथे 40 मिनिटं होतात म्हणजे इथे मिनिट हवर काढायचं आहे आणि 4 वाजून म्हणून 4च्या आणि 5च्या थोडा मध्ये काढायचं आहे. या पद्धतीनं दोन्ही घड्याळ सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, इन हाऊ मेनी डिफरंट वेज कॅन द रेट 500 नोट बी चेंज्ड. आता बघा 100च्या किती नोटा घेतल्यावर 500 रुपये होतील असं आपल्याला विचारलं आहे. मग इथे किती सोपं आहे बघा, इथे 100च्या किती नोटा घेतल्यावर 500 रुपये होतील. मग बघा या 2 शून्याला हे 2 शून्य कट केलं, मग इथे काय राहिले 5 एके 5. मग इथे काय लिहायचं 5. मग 100च्या 5 नोटा घेतल्यावर 500 रुपये होतील. आता त्याच पद्धतीने बघा किती 10च्या किती नोटा घेतल्यावर 500 रुपये होतील. मग इथे 10 गुणिले आपल्याला इथलं माहीत नाही, ब्रॅकेट आहे तसं ठेवा आणि किती रुपये 500 रुपये. मग काय करायचं या शून्याला हे शून्य कट करायचं, राहिले किती 50 एके 50. मग इथे लिहिणार 50. मग इथे किती नोटा 50 नोटा. पुढचा प्रश्न बघा, 50च्या किती नोटा घेतल्यावर 500 रुपये होतील. मग याच पद्धतीने इथे बघा 50 गुणिले नोटा माहीत नाहीत बरोबर 500 रुपये. या शून्याला हे शून्य कट केलं, 5 10 50 म्हणून मी इथे किती येणार 10. मग 20च्या आता विचारले 20च्या किती नोटा घेतल्यावर 500 रुपये होतील. या शून्याला हे शून्य कट केले, 2च्या पड्यामध्ये 25 दुने 50 आहे की नाही. मग इथे किती येणार 25. पुढचा प्रश्न बघा, देअर आर 25,430 मँगोज प्लांट अँड 9,685 जॅकफ्रूट प्लांट्स इन द नर्सरी. हाऊ मेनी प्लांट्स आर देअर इन टोटल. आता बघा एका नर्सरीमध्ये 25,430 आंब्याची झाडं आहेत आणि 9,685 फणसाची झाडं आहेत. एकूण झाडं विचारलेत म्हणून यांची बेरीज करायची. पुढचा प्रश्न, हाऊ मेनी रेट विल बी लेफ्ट in a television set worth is a 7,460 was purchased from rate 10,000. मग याच्यातून काय करायचे, या दोघांची वजाबाकी करायची. मग या पद्धतीने आपल्याला हे सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न, कलर द करेक्ट ऑप्शन नंबर विच इज द ऑब्ट्यूज अँगल फ्रॉम द फॉलोविंग. मग हा ऑब्ट्यूज अँगल आहे म्हणून मग बीला सर्कल. दुसरा, विच इज द बिगेस्ट नंबर फ्रॉम द फॉलोविंग. याच्यामध्ये सगळ्यात बिगेस्ट नंबर आहे 4,990 बी. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट रीडिंग ऑप्शन फ्रॉम द नंबर 50,790 ऑप्शन नंबर सी. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द नंबर 9,04,259 फ्रॉम द फॉलोविंग. मग इथं आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. पुढचा प्रश्न बघा, इफ द नंबर 4.5.3. is the even number and the difference between their place value is 2,970, then which number will be at bracket place. म्हणजे या चौकोनाच्या जागी कोणते अंक येतील. आता बघा इथे काही नंबर दिलेले आहेत, इथपर्यंतच नंबर आहे तर बघा आणि यांच्यामधील फरक, यांच्या प्लेस व्हॅल्यूमधील फरक किती आहे तर एवढा आहे. मग आपण काय करायचं आहे, पर्यायातील कोणताही एक अंक घ्यायचा. आता इथे मी 3 घेतला, इथे मी 3 ठेवला, इथे पण 3 ठेवला. मग याची प्लेस व्हॅल्यू किती आहे, युनिट 10,000 10,000 सॉरी 3,000 युनिट 10 100,000 मग 3,000 आणि ह्याची 3 10 म्हणजे 30 मग मायनस केलं तर बरोबर हे आलं म्हणून मी इथं आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. बघा या पद्धतीनं विच नंबर विल बी ॲट सेकंड प्लेस इफ द फॉलोविंग नंबर आर अरेंज्ड इन अ डिसेंडिंग ऑर्डर. याच संख्यांचा जर आपण उतरता क्रम लावला तर त्याच्यामध्ये दुसऱ्या नंबरला कोणती संख्या येईल तर ही संख्या म्हणून इथे उत्तर हे.
बघा ह्यांची जर आपण ॲडिशन केली तर किती येते, तर ह्यांची ॲडिशन केल्यावर येते 33,067. ऑप्शन नंबर सी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. बघा या पद्धतीने आपण खालचे पण प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. आता बघा इथे आपल्याला प्रश्न काय व्हिडिओ मोठा होतोय त्याच्यामुळे मी इथे प्रश्न या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये गणिताचा गृहपाठ सोडवून घेतला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.